English page number 33. Topic: Look at the picture and find the places around you. म्हणजे हे चित्र पहा. या पानावर जे चित्र आहे, या चित्रातील ठिकाणे तुमच्या घराजवळ कुठे आहेत ते घराजवळ सुद्धा तुम्ही पहा आणि लक्षात घ्या की ही ठिकाणे तुम्ही राहता तिथे सुद्धा आहेत का. तर कोणते कोणते प्लेसेस आहे या पिक्चरमध्ये? फोर्ट. फोर्ट म्हणजे किल्ला. गार्डन. गार्डन जिथे झोका, स्विंग, घसरगुंडी, स्लाईड, मुलांना खेळण्यासाठी ठिकाण असते. गार्डन. बगीचा. स्कूल शाळा. स्कूल शाळा. झू. झू प्राणी संग्रहालय. प्राणी असतात तिथे. झू. इथे आहे हॉटेल. हॉटेल सर्वांना माहिती आहे, हॉटेलमध्ये आपण जेवण करतो. बस स्टँड. बस स्टँड जिथे बस असतात, बस उभ्या असतात. मामाच्या गावाला जाताना सर्वजण बस स्टँडलाच जाताना. अजून कोणते प्लेसेस आहे इथे या पेजवर? बँक. बँक जिथे आपण आपले पैसे सुरक्षित ठेवतो. बँक. हॉस्पिटल. हॉस्पिटल दवाखाना. फॅक्टरी. फॅक्टरी म्हणजेच एखादा कारखाना. इथे पहा धूर निघत आहे. फॅक्टरी कोणाच्या घराजवळ असतो? साखर कारखाना म्हणजेच फॅक्टरी. ग्रामपंचायत ऑफिस. पहा, आपण ग्रामपंचायत ऑफिसमध्ये काही दाखला काढण्यासाठी जातो. अशा ठिकाणी आपण म्हणतो ग्रामपंचायत ऑफिस, कार्यालय. जन्मदाखला वगैरे अशी काही कागदपत्रे आपण तिथे काढत असतो. तर असे हे प्लेसेस, दीज आर प्लेसेस अराउंड यू. तुमच्या घराजवळ आहेत का? तर हे तुम्ही बाजारात येता जाता पाहायचं आपल्या घराजवळ कुठे आहे बँक, हॉस्पिटल. इमॅजिन युअर फ्रेंड्स कम टू विजिट युअर सिटी, विलेज. तुमचा मित्र तुमच्या गावामध्ये, शहरामध्ये आला आहे भेट घेण्यासाठी गावाची. तर विच प्लेसेस विल यू शो देम? मग तुम्ही तुमच्या मित्रांना कोणती ठिकाणे दाखवणार? कोणती ठिकाणे दाखवणार? तर तुम्ही दाखवचाल फोर्ट, किल्ला. किल्ला पाहायला नेणार. गार्डन, तुम्ही सर्व मित्र मिळून गार्डनमध्ये खेळणार. झू, प्राणी संग्रहालयामध्ये जाणार जिथे जिराफ, लायन, झेब्रा, एलिफंट असे वेगवेगळे प्राणी पाहायला मिळतात. ॲनिमल्स झू. ओके, हे झाले घराजवळ. आता तुमची शाळा आहे, स्कूल. तर तुमच्या स्कूलजवळ कोणते प्लेसेस आहेत? स्कूलजवळ बस स्टँड, हॉस्पिटल आहे का? याची सुद्धा आपण माहिती घेतली पाहिजे. चला तर आता आपण या एका प्लेसची काही माहिती घेऊया. फोर्ट. फोर्ट म्हणजे किल्ला. अ फोर्ट इज अ हिस्टॉरिकल बिल्डिंग. ऐतिहासिक किल्ला असतो, हो की नाही? विच प्रोटेक्ट अवर किंगडम. म्हणजे हे आपले राजा महाराजांचे वारसा जपतात किल्ले. गार्डन. गार्डनमध्ये काय असतं? अ गार्डन इज ग्रीन स्पेस व्हेअर पब्लिक कॅन रिलॅक्स, sit and do exercise.
या हिरव्या ग्रीनरीमध्ये काही लोक व्यायामासाठी येतात. गार्डन, this is specific area which have playground for children, slides, swing. Okay. School, a school is an educational center where students can gather knowledge, new skills. Next place, zoo. A zoo is a facility where wild animals can kept for public viewing and education. Where can trip also go there? Hotel. Hotel can provide comfortable rooms, dinner, which are travelers. ट्रॅव्हलिंग करताना आपल्याला जेवायला वगैरे अशा फॅसिलिटी हॉटेलमध्ये असतात. बस स्टँड. बस स्टँड इज अ पब्लिक ट्रान्सपोर्ट where passengers can go their villages. Okay. Next is bank. A bank is a financial institution where we store our money safely. Next is hospital. A hospital is a medical facility where doctor and nurses treat injured patient, sick peoples. Next is Gram Panchayat office. Gram Panchayat office is a local government center that manage village issues. Okay. Public services, local records. And last place is a factory.